आरोपीला अशा घटनांमध्ये फाशीची शिक्षा व्हावी याचा पाठपुरावा आमचा. जसं आम्ही कोल्हापूरचं खोची असेल, कोथुर्णे असेल, या घटनांमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या आहेत. तो पुढचा भाग येतो की दयेचा अर्ज किंवा काय. पण या घटनांमध्ये एक गोष्ट तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल, या चारही घटनांमधले आरोपी हे बाहेरच्या राज्याचे. आणि मी राज्य शासनाला शिफारस देखील केलेली आहे की आपल्या भागामध्ये कामाच्या निमित्तानं खाजगी कंपन्यांमध्ये कामासाठी किंवा बाहेरून येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची पार्श्वभूमी काय, कोणत्या भागातून ते येतात, याची माहिती, याचा लेखाजोगा, याची पडताळणी हे स्थानिक पोलीस स्टेशनला असलीच पाहिजे. किंबहुना आम्ही देखील जागरूक असलं पाहिजे एक नागरिक म्हणून की माझ्या सोसायटीमध्ये कोणी राहायला आलंय, माझ्या शेजारच्या गल्लीमध्ये बाहेरून कोणी राहायला आलंय तर ते क्रिमिनल बॅकग्राऊंडचे आहेत का, किंवा त्यांची पार्श्वभूमी कशी आहे. अचानक अनोळखी लोक इथं एका खोलीमध्ये इतकी लोक राहायला येतात, किंवा ते विद्यार्थी असू शकतात शिक्षणासाठी, किंवा मोठी मोठी कुटुंब असू शकतात पण त्यांच्यामध्ये महिला नसतात, पुरुष मोठ्या संख्येने येतात. मग यांची माहिती आपल्याकडे नसते, तर स्थानिक पोलीस स्टेशनला ही माहिती असली पाहिजे. आत्ताचा आरोपी जो शिंदे आहे हा सुद्धा क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे. याच्यामध्ये त्याची माहिती क्रिमिनल बॅकग्राऊंड असताना सुद्धा तो कामावरती आहे. म्हणजेच कंत्राटदारांच्या माध्यमातून जी यंत्रणा राबवली जाते तर त्याची चाचपणी होणं आता गरजेचं आहे. पण हा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा हा संबंधित शाळा प्रशासनाचा, त्याचप्रमाणे संबंधित कंत्राटदार आणि पोलीस पण आपण बघतो की घटना घडल्यानंतर मग निलंबनाची कारवाई होते. मग अशा लोकांवरती आधीपासूनच होतं का नाहीये की बाबा आपण करणार आहोत, करतो आहोत, ते चुकीचं घडतंय किंवा चुकीचं घडायला नको, या दृष्टिकोनातनं इतके बेदरकार कसे काय हे लोक आहेत? मग आपल्याकडे काही कायद्याचा धाक नाही का त्यांना? शाळा प्रशासन, शाळा व्यवस्थापन, कंत्राटदार आणि आता पाहिलं तर ह्या घटनेमध्ये पोलीस सुद्धा जबाबदार आहेत. म्हणजे पोलिसांनी लवकर जर कारवाई केली असते किंवा त्याची दखल घेतली असते तर कुठेतरी घटना आटोक्यात आल्या असत्या. पण आजचा जो उद्रेक आहे तो एक रोष याच्यासाठी आहे की यंत्रणाने लवकर काम केलेलं नाहीये. पण या सगळ्यांमध्ये देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्याची तितकीच अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला असं वाटतं राज्याचे आपले गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातले आणि SIT गठीत करीत तातडीने तपास करणं आणि यामध्ये संबंधित त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आयोग म्हणून कशा पद्धतीनं, म्हणजे ज्याला म्हणता येईल की प्रोएक्टिव्हली हे काम करणं, ते कसं होणार आहे? कारण निलंबनाची कारवाई झाली इथवर ठीक आहे, पण जर जबाबदार असतील किंवा या घटनेत जर त्यांचा जाणीवपूर्वक हलगर्जीपणा जाणून येतं, म्हणजे स्पष्ट होत असेल तर काय करणार? आमच्या आयोगाला महाराष्ट्रामधील असेल महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी, यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करायचे असतं ते सुचवण्याचा अधिकार आम्हाला असतो की जो राज्य शासनाला आम्ही शिफारस करू शकतो. या सगळ्या यंत्रणांमध्ये जर पाहिलं तर एक SOP प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्याला करणं गरजेचं आहे. एक स्टँडर्ड बेसिकवरती नियमावली बनवणं आणि खऱ्या अर्थानं शाळा कॉलेजपासून या कंत्राटदारांची यंत्रणा असेल तिथपासून ही सगळी राबवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं. यामध्ये पालक म्हणून सुद्धा आम्ही कमी पडतोय, कारण की आपण पालक आहेत पण आपण शाळांमध्ये किती वेळा शिक्षक पालक संघटनेच्या बैठकांना गेलो किंवा दर महिन्याला शाळेची बैठक होती का, हे सुद्धा आता आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि नसेल होत तर आम्ही जाऊन विचारलं पाहिजे, मुख्याध्यापकांना, संस्थाचालकांना विचारलं पाहिजे की शाळेमध्ये जर काही प्रश्न असतील आणि ते मांडायचे असतील तर आम्ही कुठे मांडायचे. त्याच्यामुळे आत्ता ज्या पद्धतीने ह्या संघटना एकत्र येतात तसंच त्यांनी जर रेग्युलर पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये जर अशा पद्धतीने पालकच सतर्क राहिला तर संस्थाचालक आपोआप सरळ होतील. पण हे तर कुठेही घडू शकतं, म्हणजे शाळा असू देत किंवा एखादं हॉस्पिटल, जसं कोलकात्यातली घटना जी आहे किंवा आणखीन कुठेतरी मला वाटतं कळव्यात पण असं एक प्रकार विनयभंगाचा प्रकार समोर आलेला आहे. आपलं सरकार जे आहे ते म्हणजे मान्य सगळेच काल जे मंत्री महोदय असू देत, मुख्यमंत्री महोदय, सगळे राख्या बांधून घेत होते ठिकठिकाणी. रक्षाबंधनाचा सण साजरा होत होता. अशा वेळी या राज्यातल्या महिलांना, या राज्यातल्या बालिकांना, या राज्यातल्या मुलींना आपण सुरक्षा देऊ शकत नाही, हे कुणाचं अपयश म्हणायचं? ह्या घटना 2020 असतील, 21 असतील, मी तुमच्या माहितीसाठी सांगते. म्हणजे 2019ची आकडेवारी, 20ची आकडेवारी, 21ची आकडेवारी, ही घटनांची आकडेवारी आहे. आमचा प्रयत्न हा असतो की घटना घडू नयेत आणि घडली तरी तातडीने पीडितेने न्याय मिळावा किंवा तिने समोर येऊन न्याय मागावा आणि न्यायदानाच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीतून तिला न्याय मिळावा. याच्यासाठी सुद्धा आम्ही जागरूकता निर्माण करतो की अन्याय सहन करू नये. या सगळ्यांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत असताना घटना घडू नयेत किंवा या
घटनांवरती कडक कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करतात. रक्षाबंधन काल साजरी झाली. लाडकी बहिणीच्या निमित्तानं अनुषंगाने तुमचा प्रश्न आहे, बहिणींनी भावांना राखी बांधली. या सगळ्यांमध्ये या कष्टकरी, कामगार, शेतकरी, सर्वसामान्य महिलांचे जे प्रश्न आहेत ते आर्थिक पाठबळ, आर्थिक स्वायत्ता या संदर्भातले आहेत आणि त्यांना ते दिले गेले तर एक आत्मविश्वास मिळेल, आत्मबळ मिळेल आणि त्याच्या माध्यमातून या योजनेच्या द्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना तो सन्मान मिळेल. पण कोणत्याही राज्याची, देशाची प्रगती ही त्या भागातल्या महिलांच्या, मुलींच्या सुरक्षितेवरून मोजली जाते आणि साहजिकच ही सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. तो देण्याचा प्रयत्न होण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथकाबरोबरच म्हणजे शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्राईम टाईममध्ये गस्त घालण्यासाठी बीट मार्शल आणि दामिनी पथक असतात. त्यांची गस्त वाढवली गेली पाहिजे.